नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. दरवर्षी आपण लाखो टन सेंद्रिय कचरा म्हणजे घरातला उरलेला अन्नाचा कचरा लँडफिलमध्ये टाकतो. तिथे तो सडतो आणि हानिकारक मिथेन वायू तयार करतो. पण विचार करा, या समस्येवर एक अतिशय सोपा आणि प्रभावी जैविक उपाय असेल तर चला तर मग याच्या खोलात जाऊया. आता कल्पना करा, घरातील सेंद्रिय कचऱ्याचे एका अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या खतात तेही जैविक पद्धतीने रूपांतर करता आले तर. म्हणजे उरलेले अन्न आणि भाजीपाल्यांच्या कचऱ्याकडे केवळ कचरा म्हणून न बघता एक अत्यंत मौल्यवान संसाधन म्हणून बघायला सुरुवात केली तर काय होईल? हाच विचार आपल्याला एका नव्या आणि अतिशय शाश्वत प्रक्रियेकडे घेऊन जातो. आणि इथेच प्रवेश होतो आजच्या आपल्या मुख्य नायकाचा, रेड विग्लर म्हणजेच आयसेनिया फेटिडा. आता ही काही आपली नेहमीच्या बागेतली सामान्य गांडुळे नाहीत बरं का. आपण यांना अत्यंत कमी खर्चात पोसले जाणारे आपले छोटे पाळीव प्राणीच म्हणू शकतो. यांची भूक अक्षरशः अफाट असते आणि अत्यंत वेगाने कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं उत्कृष्ट खतात रूपांतर करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. म्हणूनच त्यांना निसर्गातील सर्वोत्तम पुनर्वापरकर्ते म्हणतात. आज आपण या प्रक्रियेचे 5 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. 1. निसर्गातील सर्वोत्तम पुनर्वापरकर्ते. 2. ब्लॅक गोल्ड म्हणजेच काळ्या सोन्याचे विज्ञान. 3. त्यांच्यासाठी परिपूर्ण वातावरण कसे राखायचे. 4. कोणत्या सामान्य चुका टाळायच्या. आणि शेवटी 5. खत काढण्याची योग्य प्रक्रिया. तर आपला पहिला टप्पा आहे निसर्गातील सर्वोत्तम पुनर्वापरकर्ते, खत निर्मितीचे जैविक इंजिन. आता गांडूळ खत निर्मिती, ज्याला आपण व्हर्मी कंपोस्टिंग म्हणतो, ती केवळ कचरा कुजण्याची साधी क्रिया नाहीये, अजिबात नाही. हे गांडूळ आणि सूक्ष्मजीव यांचं एकत्र अगदी टीमवर्क आहे. हे दोन्ही मिळून एका विशिष्ट तापमानात सेंद्रिय कचऱ्याचं रूपांतर एका अत्यंत पोषक खतात करतात. हे एक प्रकारचे जैविक इंजिनच आहे. बरं, या 2 पद्धतींमधील फरक बघितला तर आपण खरोखरच थक्क होऊ. पारंपरिक खत निर्मिती ही मुळात एक रासायनिक प्रक्रिया असते, ज्याला तयार व्हायला चक्क 6 ते 9 महिने लागू शकतात. पण गांडूळ खताची प्रक्रिया ही भौतिक आणि खूप जास्त वेगवान आहे. ही प्रक्रिया केवळ 8 ते 12 आठवड्यात पूर्ण होते. म्हणजे वेळेची किती मोठी बचत नाही का? चला तर वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, ब्लॅक गोल्डचे विज्ञान, उत्कृष्ट रासायनिक उत्पादनाचे विश्लेषण. आता हे खत वैज्ञानिकदृष्ट्या इतके सरस का आहे याबद्दल काही आश्चर्यकारक तथ्य पाहूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गांडूळ खतामध्ये वनस्पतींसाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे प्रमाण खूप जास्त असते. आकडेवारीत सांगते की पारंपरिक खताच्या तुलनेत गांडूळ खतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण लक्षणीयरित्या अधिक आहे. हे अक्षरशः वनस्पतींसाठी सुपरफूड आहे. आणि हे तर खरोखरच अवाक करणारा आहे. माहितीये का, गांडुळांमध्ये जड धातू शोषून घेण्याची म्हणजे बायो ॲक्युम्युलेट करण्याची अद्भुत जैविक क्षमता असते. यामुळे होतं काय तर अंतिम उत्पादनातील विषारीपणा एकदम कमी होतो. आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होते की शिसे म्हणजेच लेडसारख्या घातक धातूचे प्रमाण साध्या खतातील 30.18च्या तुलनेत गांडूळ खतात फक्त 9.53 इतकेच खाली आले आहे. म्हणजे हे खत अधिक सुरक्षितही आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट, गांडूळ खतामध्ये ह्युमिक आणि फुल्विक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असते. याचा अर्थ असा की हे खत अत्यंत स्थिर आणि परिपक्व बनते. हेच ते घटक आहेत जे मातीची रचना आणि सुपीकता अगदी नाट्यमयरित्या सुधारतात, ज्यामुळे वनस्पतींची वाढ अतिशय वेगाने होते, एकदम ब्लॅक गोल्ड नावाप्रमाणेच. आता बघूया आपला तिसरा टप्पा, परिपूर्ण वातावरण राखणे, यशस्वी सेटअपची तयारी. हे जैविक इंजिन सुरळीत चालवायचे असेल तर काही विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. गांडुळांना जिवंत राहण्यासाठी आणि व्यवस्थित काम करण्यासाठी एका अतिशय विशिष्ट घराची गरज असते. त्यांना पूर्ण अंधार, भरपूर ऑक्सिजन आणि 13 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यानचे अचूक तापमान लागते. तसेच कागद किंवा पुठ्ठ्यासारखे कार्बनयुक्त आच्छादन किंवा बेडी असणे अनिवार्य आहे. आता या महत्त्वाच्या वाक्याकडे लक्ष द्या बरं. ते असे पिळून काढा की जणू काही तो एक ओलसर स्पंज आहे. ओलाव्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत कळीचे आहे. जर पेटी खूप कोरडी असेल तर गांडूळ मरून जातील, कारण ते त्यांच्या त्वचेद्वारे श्वास घेतात. आणि जर पेटीत पाणी जास्त झाले तर ते अक्षरशः विषारी चिखलात रूपांतरित होईल. त्यामुळे ओलावा नेमका एका पिळलेल्या स्पंजसारखाच असावा. पुढे जाऊया चौथ्या टप्प्याकडे, सामान्य चुका टाळणे, नाजूक परिसंस्थेचे रक्षण. घरगुती सेटअपमध्ये ह्या उच्च दर्जाच्या इंजिनला योग्य इंधनाचीच गरज असते. सुरक्षित अन्न कोणते? तर फळांचे किंवा भाज्यांचे तुकडे, कॉफीची पावडर आणि अंड्यांची टरफले हे त्यांच्यासाठी उत्तम खाद्य आहे. पण मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि तेलकट अन्न
हे अतिशय धोकादायक आहे. हे पदार्थ लवकर कुजत नाहीत, त्यामुळे इतर उपद्रवी कीटक आकर्षित होतात आणि संपूर्ण परिसंस्थाच धोक्यात येते. आणि माहितीये, नवशिक्यांकडून होणारी सर्वात मोठी चूक कोणती असते? प्रमाणापेक्षा जास्त खायला घालणे, म्हणजेच ओव्हर फीडिंग. न खाल्लेलं अन्न जेव्हा सडू लागतं तेव्हा पेटीतील सामू म्हणजेच पीएच अचानक खाली घसरतो. तिथे अवायवीय किंवा ॲनारोबिक जीवाणू वाढतात आणि मग एका अत्यंत आंबट, कुचकट दुर्गंधीची निर्मिती होते. लक्षात ठेवा, अन्नाचे प्रमाण गांडुळांच्या संख्येवर अवलंबून असावे, आपल्या कचऱ्याच्या प्रमाणावर नाही. आणि आता आपला शेवटचा 5वा टप्पा, खत काढण्याची प्रक्रिया. पोषक तत्वांनी समृद्ध फळ मिळवणे. काही महिन्यांच्या योग्य काळजीनंतर हे सुपीक ब्लॅक गोल्ड प्रत्यक्षात कसे बाहेर काढायचे ते पाहूया. ही प्रकाश पद्धत अतिशय हुशालीची आहे. गांडुळे नेहमी प्रकाशापासून दूर पळतात. याच त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा इथे वापर केला जातो. खताचा ढीग प्रकाशाखाली ठेवल्यावर गांडुळे अंधाराच्या शोधात खाली जातात. त्यानंतर आपण अगदी सुरक्षितपणे वरचं तयार झालेले खत खरवडून वेगळे करू शकतो. एकदम सोपे आणि प्रभावी. तर या सर्व माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. लँडफिल्डमध्ये जाण्यापासून वाचून किती घरगुती कचऱ्याचं आपण या ब्लॅक गोल्डमध्ये रूपांतर करू शकू? विचार करा, जर आपण सर्वांनीच ही पर्यावरणपूरक सवय अंगीकारली तर कचऱ्याच्या समस्येवर किती मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडेल. सेंद्रिय कचऱ्याला खऱ्या अर्थाने ब्लॅक गोल्डमध्ये रूपांतरित करण्याची ताकद आता आपल्या हातात आहे. विचार नक्की करा.